सुस्वागतम. सगळ्यात आज पहिल्यांदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसतोय, कारण आज आपण हॉल अधिक थंड केलेला आहे. तेव्हा यासाठी पहिले सरांना धन्यवाद करा आणि जोरात टाळ्या वाजवा. आपली प्रगती होत चाललेली आहे. अजून मे महिना यायचा आहे, पण त्याच्या आधीच काही वेळेला जेव्हा असं अतिशय गरम असेल त्यावेळेला नक्कीच आपल्याकडे असा एसी चालू केला जाईल. तेवढे आता आपण श्रीमंत झालेलो आहोत, हे जास्त महत्वाचं. आणि ह्याला कारण सगळ्या आपले सभासद जे आनंदाने यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतात आणि सगळे आनंदाने इथे येतात आणि हा जो थेटपेटचा आपला एक दिवस असतो तो सगळ्यांना महिनाभराचा आनंद देऊन जात असतो. आज दिवाळीचा आपण ऍक्च्युली सगळे सभासद एकदम एकमेकांना भेटलेलो नव्हतो, तेव्हा प्रथम मी सर्वांचं दिवाळीसाठी सुस्वागतम करते आणि हार्दिक स्वागत आणि दीपावलीच्या शुभेच्छा सगळ्यांना देते. आणि आपण सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा मनातल्या मनात दिल्या आहेत असं समजूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला आता दुसरा कार्यक्रम चालू होतोय. जर गप्प बसलात तर मी पुढे बोलते. धन्यवाद. मागच्या महिन्यात कार्यक्रमाचा आपला पार्ट 1 झाला. आता आज कार्यक्रमाचा पार्ट 2 होणार आहे. तेव्हा पुन्हा आपण जाणार आहोत. आता गिरगावच्या कामत चाळीतले ज्येष्ठ कलाकार उत्तम सोनाणे सुद्धा इथे आलेले आहेत. उत्तम सोनाणे अतिशय वेळेवर आलेले आहेत. त्याने आपल्या जागेवर येऊन बसावे. धन्यवाद. बघा, कामत चाळीतले ज्येष्ठ रहिवासी उत्तम सोनाणे सुद्धा इथे आलेले आहेत. तर आता आपण आज कामतांच्या चाळीतली दिवाळी कशी झाली ते बघणार आहोत. दिवाळीचा सण म्हणजे चैतन्य, आनंद, प्रकाश आणि उत्साह. इतर कोणत्याही सणांपेक्षा दिवाळी आपल्याला जास्त स्पेशल असते, राईट? कारण दिवाळीत आपण फक्त सणाचंच नाही तर भावा बहिणीचं नातं, सणाचंच नाही, सणच साजरा करत नाही तर आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं, मग ते भावा बहिणीचं असो, नवरा बायकोचं असो, कुटुंबाचं असो, नातेवाईकांचं असो किंवा मैत्रीचं असो, यात नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या, शेजार पाजारांच्या होणाऱ्या भेटीगाठी, वस्तूंची देवाणघेवाण, नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील, पणत्यांचे आरास, दिवाळी अंकाचे प्रकाशन, काय नाही हो, आणि मुलांचा किल्ला, सगळी गोष्टी मज्जाच असते नाही या 4-5 दिवसांमध्ये. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा कामतांच्या चाळीमध्ये, अर्थात गिरगावला. ठीक आहे, पोचलो असं समजा. जरी इथे डोंबिवलीला असलो तरी आता आपण गिरगावला पोचलेलो कामतांच्या चाळीमध्ये. तर पुन्हा एकदा आपण ही आकाशवाणीची धून ऐकणार आहोत.
आकाशवाणीच्या मुंबई बंद केंद्रावरून बोलत आहे. दीपावलीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी मागच्या वेळी आपण गिरगावांच्या कामात चालत बोलत होतो. आजही पुन्हा आपण दिवाळीसाठी गिरगावांच्या चाळीमध्ये गिरगावला कामतांच्या चाळीमध्ये जाणार. पण आता आपण म्हणतो की दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली. अहो पण या दिवाळीची पूर्वतयारी किती करावी लागते. घराची साफसफाई पासून ते फराळ करण्यापर्यंत. मुलांच्या शाळेच्या परीक्षा नुसत्याच संपलेल्या असतात. त्यांच्या सुट्ट्या त्यांना तो किल्ला करायचा असतो. फटाके आणून द्यायचे असतात. नवीन कपडे आणायचे असतात. आणि पूर्वी तर घराघरातून भिंतीला रंग सुद्धा देत असत. अर्थात त्यावेळेला काही निर्माणाकडे एशियन पेंटची आढळ नव्हती, पण घरामध्ये रंग द्यायचा. तर ही दिवाळी आपल्या हिंदू म्हणजे म्हणू नये पण हिंदू लोकांमध्ये खूपच महत्वाची आहे. अशी ही दिवाळी आज आपण कामतांच्या चाळीमध्ये त्यांची पूर्व संध्या काय होणार आहे, ती काय चाललंय तिकडे हे तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या नजरेने जाणून बघा. तर पहा कामतांच्या चाळीतली पूर्ण संध्या. जरा म्हणून त्यांना घरची काळजी नाही. आधी का तुझी साफसफाई? अगं माझं बाई सगळं झालं. आता माझं सगळं काम माझ्या मिस्टरांनी पण केलं आणि मी म्हणून आम्ही सगळ्यांनी मस्त घर अगदी स्वच्छ केलेले आहे. आता फक्त माझं शॉपिंग राहिलंय. मला आता फक्त मुलांचे कपडे घ्यायचे, फटाके घ्यायचे, रांगोळी घ्यायचे, पणत्या घ्यायचे आणि फराळ करायचे. बाकी सगळं माझं झालेलं आहे. माझं कमी आपली बरी आहे, त्याच्यामुळे बरं वाटते मला. आता मोकळं वाटते मला. खाली ना ते पणत्या रांगोळ्या वगैरे विकणारे आलेले आहेत, रंग आकाशकंदील वगैरे विकणारे. आपण जाऊया का खाली सगळ्यांनी? अरे देवा, कोणाला काय आणि कोणाला काय. अगं माझी घरची साफसफाई नाही, सगळं सामान बाजारात पडलंय आणि हिला पडलंय रांगोळ्या आणि पणत्या. काय बोलायचं बाबा या बायकांना. आपण यावेळेला एक आयडिया करूया का? सगळ्यांनी मिळून फराळाचं एकत्र करूया. म्हणजे काय होईल, आपला वेळही वाचेल आणि सगळ्यांचं एकाच वेळी फराळाचं होईल. हसत खेळत गप्पा मारत आपण फराळाचं मस्तपैकी होईल. कशी वाटते आयडिया तुम्हाला? हे बाई, मला तर अजिबात जमणार नाही. या आठवड्यात एकतर माझ्या 2 किती पाहिजे. मला जमणार तर फराळ करणार, नाहीतर फराळ बाजारात घेऊन येणार. पण यांना काहीच नाही. ते आपल्या हा मित्र उद्या तो मित्र, दिवसभर पत्ते कुटायला मोकळे. असंच चाललेलं आहे. पण आता रुसवे फुगे सोडावे. आता हे बघ, दिवाळी आलेली आहे. आपल्याला लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा हे सगळं साजरं करायचंय. आणि आपल्याला ना आता कामात दडाणून सोडायचे. पण आता मी जाते बाई, पण माझ्या मिस्टर नाकेवर येतील पत्ते कुठून, तर मला जायलाच पाहिजे. आता मी चालले. चला आपण सगळ्यांनी जाऊया. सगळ्यांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. मला बायकोला मदत करावीच लागते.
आणि सगळं मुलांचं अभ्यास स्वयंपाक सगळं करून बघून जाते. मला मदत करायला वाटते. आणि सगळी त्यांनी पैसे दिले अरे बाबा तुमचं बरं आहे बाबा. अरे आमचं सांगू तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला पेन्शन आहे, बोनस आहे, आम्हाला काहीच नाही. त्यामुळे आम्हाला आहे ना बायकांचं, मुलांचं आणि सुनेचं सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतंय. तुमचं बरं चाललंय बाबा. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये की ते सांगतो, इकडे आलो ना मस्त रिलॅक्स वाटतं, काय टेन्शन असतं. मस्त दिवाळी म्हणजे मोबाईल आयफोन घेतले. या बात आहे. बिंदास राहायचं, बिंदास राहायचं. अरे सान्या आला बघ, सान्या. क्या बात है. आज इकडे कुठे आहे? अरे म्हण तुझं एक पत्कर तुझं गाणं एखादं ऐकव मला. बोलू दे का? म्हणतो डाव रंगलेला दिसतोय. म्हणा आम्ही पण ऐकतोय गाणं. त्यांचं एक गाणं होऊन जाऊ दे, मस्त मजा येईल बाबा. एखादं गाणं म्हण, पत्कर गाणं. तुम्ही म्हणताय मी एक गाणं आता काय तयार नाही आहे तरी सुद्धा एक गाणं मी म्हणतो. बघा, रामासाठी मी गाणं म्हणतो. रामासाठी एक गाणं छानसं म्हणतो. त्यानंतर कुठे होतं चालेल ना, तुमची परवानगी आहे ना? मस्त का आम्हाला बरोबर पण ऐकतो. ऐका मला.
तुम्ही येता का मी येऊ? पूर्वतयारी तर फार छान झाली आहे. आता काही जण बायकोला घाबरून घरी पळून सुद्धा गेले. पण 5 दिवसांचा हा सण उगाच पहिल्या दिवशी कशाला तू नेहमी करायचं म्हणून जो तो परत सांगतात पळतच सुटले बघा. कारण रात्री जागरण नको, कारण सकाळी उठायचं असतं ना लवकर. दिवाळीचा पहिला दिवस, त्यात ह्या चाळीमध्ये वर्षानुवर्ष एक रिवाज पडलेलाच आहे बरं का. तो रिवाज असा की इथे एक कुलकर्णी काका आहे. त्यांना ना असं वाटतं की त्यांची ती ड्युटी आहे. त्यांनी काय करायचं आहे की सगळ्यांच्या घरी जायचंय आणि सर्वांना उठवायचंय. याला कारण एकच आहे की इथे अनेक जरी कुटुंब असली ना तरी ती कुटुंब मिळून सगळं एक अख्खं मोठं कुटुंब झालेलं आहे. म्हणून असं वाटतं कुलकर्णी काकांना की त्यांची ही ड्युटी आहे कुटुंबातल्या सर्व लोकांना लवकर लवकर उठवायची. आता मी हे बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षच का बघत नाही की ते कुलकर्णी काका नक्की काय करतायत ते पाहत. चला साने, हो देशपांडे, हो प्रभू, उठा, चला. हो उठा उठा उठा. Happy Diwali लावा दे, उठा. साबण लावायचं, मोठी साबण लावायची वेळ झाली. अभ्यंकर स्नानाची वेळ झाली. करून मंदिरात जायचंय, काकड आरतीला जायचंय. चला सर्वांनी उठा. हो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कुलकर्णी काका. धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सर्वांनी उठा. चला अहो कुलकर्णी काका तुम्ही एक गोष्ट विसरलात की नुसतं अंघोळीला जायचं पण अंघोळीला जाताना काय लावतात? मोठी साबण. मोती साबण. तो कसा काय विसरलात तुम्ही? बरं ठीक आहे, यावर्षी यांना मोती साबण मला कमिशन मिळालेलं नाहीये म्हणून कुलकर्णी काकांनी मोती साबणाचा उल्लेख केलेला नाहीये आणि उठणं सुद्धा लावा असं ते सांगतायत. आणि आता सगळे इथले कुटुंबातले रहिवासी हे सगळे आंघोळ वगैरे करून काकड आरतीला जाणार आहेत आणि सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर आता यापुढे आपण 5:30 वाजताची अर्थात आकाशवाणीच्या मुंबई 2 केंद्रावरून एक दुपारी ऐकणार आहोत. ऐका तर बोल आहे मनुष्यान सुंदर. ऐका. हॅलो हॅलो हॅलो. श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला मोठी गवकरी वनमाळी वनमाळी
वृक्षी अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी प्रभात काळ कुठून जावे लक्ष्मी करुणी सडा समाजन गोपी देवनी कुक्षी यमुना जळासी जाती मुकुंदा यमुना जळासी जाती मुकुंदा रसोधन भक्षी श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला पाहिलं भोपाळी झालेली आहे. हा दीपोत्सव आपण बघतो आहोत, ऐकतो आहोत. मी आज प्रथम या भोपाळीचे गायक त्यांचं नाव सांगते. गाणारे आहे श्री श्याम मेस्त्री आणि अलकाताई दातार. आपण नाटकासारखं शेवट सगळ्या कलाकारांची न सांगता आता आपण प्रथम हा कार्यक्रम तयार करण्यासाठी ज्यांनी याचं डिरेक्शन केलेलं आहे, लेखन आहे, त्यांची प्रथम नावं सांगते. तर ऐका. दीपोत्सव सादरीकरण आहे प्रकल्प प्रमुख मीना सोनवणे, त्यांचं मार्गदर्शन आहे. संकल्पना मीना सोनवणे. दिवाळी पूर्व संध्या लेखिका, आत्ताच दिवाळी पूर्व संध्या आपण सर्वांनी पाहिली, त्याच्या लेखिका आहे सौ शैला मेस्त्री. टाळ्या वाजवा. दिग्दर्शन अर्थात सुवर्णताई पटवर्धन आणि मीना सोनवणे. दिवाळी पहाट. लेखिका मीना सोनवणे, दिग्दर्शन मीना सोनवणे आणि सुवर्णा पटवर्धन. पाडवा. धन्यवाद. पाडवा व लक्ष्मीपूजन. लेखिका मीना सोनवणे, दिग्दर्शन मीना सोनवणे आणि सुवर्णा पटवर्धन. भाऊबीज लेखक व दिग्दर्शन. हे नीट सर्वांनी ऐकावं. भाऊबीजेचं लेखन केलेलं आहे आणि दिग्दर्शन केलेलं आहे श्री विकास पाटील. नृत्यगाणी. दिग्दर्शन सुवर्ण पटवर्धन, श्याम मिस्त्री. गायन श्याम मिस्त्री, लीना शेट्टे, सुवर्णा पटवर्धन आणि अलका दातार. सादर यानंतर बाकीच्या कलाकारांची दुसऱ्या पाठमध्ये नावं घेतली जाईल. यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. तर दिवाळी म्हणजे 5 दिवसांचा सण. प्रत्येक दिवसाचं महत्व वेगळंच. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत. तर या कामकाच्या चालीतील गृहिणींची लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातल्या त्या दिवसभराच्या कामातून वेळ काढून, ऐका तर, त्यातल्या त्या दिवसभराच्या कामातून वेळ काढून तू कोणती साडी नेसणार, मी कोणती साडी नेसणार, कोणते दागिने घालणार, पाडव्यासाठी त्यांनी काय काय आणलं असेल यावर यांची चर्चा इतकी जोरात रंगली आहे ना. पाहूया का आपण काय यांची चर्चा रंगली आहे.
गाण्यातच म्हणून दाखवते. दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. मुद्द्याच्या ताटात दिव्यांनी दक्षत, ओळी ताटात घरोघरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. रांगोळीने सजवलं अंबरचा, पडद्याचा उजेड विणविणता. रांगोळीने सजवलं अंबरचा, पडद्याचा उजेड विणविणता. नक्षीदार आकाश गंभीर, मेघात सरसर झळपिलं. नक्षीदार आकाश गंभीर, मेघात सरसर झळपिलं. धाऊ धाऊ जगतील, गप्पामारी करतील, प्रेमाच्या धरतील वर्षा सरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. सनईच्या सुरात होईल कमाल, अत्तरचं पाणी स्नानाचा थाट. सनईच्या सुरात होईल कमाल, अत्तरचं पाणी स्नानाचा थाट. गोडगोड फराळ संगतीला, आवडते सारी संगतीला. गोडगोड फराळ संगतीला, आवडते सारी संगतीला. फुलाच्या गजरीला फटाके फुटतील, सौभाग्य लुटतील घरोघरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. किती छान गाणं म्हणून दाखवलं. पण ह्या बायकांची गप्पा सुद्धा रंगलेल्या आहेत का? तुम्हाला ऐकायच्या आहेत का गप्पा? तर ह्या 4-5 गृहिणी यांना ना जरा घरामध्ये कामं कमी आहेत, म्हणून हे जरा आपल्या बाहेर बाल्कनीमध्ये येऊन बाल्कनीत आलेले काही जरी तुम्हाला गाणं म्हणून नृत्य करून दाखवलं. येस, आम्हाला दिवाळीची म्हणजे किती मजा आहे. पण आता ह्या चौघी जरी ना त्यांच्या मात्र जरा गप्पा वेगळ्याच चालू आहेत. काय ना बायकांना जरा आपल्याला वसीत केलं त्यांना मज्जा येत नाही. थोडीशी ऐका ना, थोडं वासित नाहीये. काही जण आता त्यांना शिकवतात पण आहे. त्यातल्या त्यात एल्डर पर्सन असेल तर लगेच सांगतात. तर ऐका का या चौघी जणींच्या गप्पा. अगं लक्ष्मी पूजनाचा एवढा दरवर्षी पाठ झाला आणि आज तर काय पाडवा. पण मला काही मोठा प्रश्न पडलाय की आता या मंगल प्रसंगी घरातल्यांना पाहुण्यांना कोणतं पक्वान्न करावं आणि त्यातून आपल्या बायकांचं काय. सकाळ संध्याकाळ दुपार केव्हाही बघावं तेव्हा काम काम आणि कामच, दुसरं काही नाही. ताई, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. दिवाळी म्हणजे आनंदोत्सव, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई आणि फराळाचे वेगवेगळे पदार्थ करायचे. एवढंच नाही तर बायका मुलं सगळे फुलपाखऱ्यासारखे रंगीबेरंगी कपडे परिधान करून मस्तपैकी मजा करतात. आणि हे सगळं करून आपण आपला आनंद वाटायचा, एकमेकांना द्यायचा. बरं का?
माझ्या नवऱ्याचा तो बोनस सुद्धा झालेला आहे. आता माझी काय मज्जाच मज्जा. मी तर नुसती वाट बघते, आज मला ते औषध करताना मला काय देत आहे याची मी वाट बघते. कळलं का? मी तेच करते आणि घरी जाऊन पहिलं बघते त्यांनी मला काय प्रेझेंट आणले ते, आणि बोनस मी आज पूर्णपणे त्यांच्याकडून वस्तू करून घेणार आहे. हो, पण पाडवा म्हणजे आपला एकदम महत्वाचा सण. कारण नवरोबाकडून गिफ्ट देणार असतं ना. आपलं हे सकाळपासून पैसा, बोनस, साड्या, दागिने, आपलं घरात पाहुण्यांनी गौर पडले, मुलं बाळं केवढी भुकेली आहेत, पण तुम्हाला त्याची काही आठवण नाही. त्यांच्यासाठी आता काय करणार ते आधी ठरवा आणि मग बोनसची चर्चा करणार. तयारी करा. घरी जाऊन तयारी करतो. पहिलं ऑप्शन काय आणलं ते बघते पाहिजे. आणि मग ह्या पाडव्याची तयारी सुरू झाली की बायकांसाठी पाडवा हा अतिशय महत्वाचा असतो. का बरं? कारण पाडव्याला मिळणारं नवऱ्याकडनं गिफ्ट, आणि गिफ्ट हे बोनसवर जसं अवलंबून असतं तसंच बायकोच्या प्रेमावर सुद्धा अवलंबून असतं की हो की नाही? त्याच्यामुळे त्याप्रमाणे प्रत्येकाला गिफ्ट मिळत असतं. तर आता ह्या पाडव्याचं आपल्याकडे एक सुंदर गाणं आहे. ते गाणं म्हणणार आहेत सुवर्णाताई पटवर्धन. पहा तर आणि ऐका. इथे देवते निरांजनाच्या भाती दिव्यांची ज्योत सांगते तुझे नमाची प्रीती, तुझे नमाची प्रीती. दिव्यांची ज्योत सांगते तुझे नमाची प्रीती, तुझे नमाची प्रीती. संगी आनंद जय रानयनाच्या वाटी, रानयनाच्या वाटी. आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लागल्या ज्योती, लक्ष लागल्या ज्योती. सुवासिनी मी वाट पाहते नियुक्त पूजाची, तुझ्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नमाची प्रीती, तुझी नमाची प्रीती. तुझ्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नमाची प्रीती, तुझी नमाची प्रीती. आज उगवला दिन सूर्याचा, तिथं तुझे येई ओठी, तिथं तुझे येई ओठी. सतदेवाला पूजनाला भाव फुलाची दाटी, भाव फुलाची दाटी. दिवाळीत या मंगळसूत्र शोभील पंथी, तुझ्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नमाची प्रीती, तुझी नमाची प्रीती. तुझ्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नमाची प्रीती, तुझी नमाची प्रीती. तुझ्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नमाची प्रीती, तुझी नमाची प्रीती. आज काय खरं नाही. आज मेस्त्री लोकांचं काय आज खरं नाही. सगळीच गाडी होते ह्यांना कुठे म्हणून गेले. आता काय करावं? टाळ्या अजून टाळ्या नाही पडले, अजून वेळ आपल्याला बोलला. कामात चाळीतले हिरो आहेत. आता यामध्ये 5वा दिवस आला यात्रा दिवाळीचा, भाऊबीज. दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊ बहिणीच्या नात्यातला जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता व्यक्त करण्याचा दिवस. तर आता आपण ह्या भाऊबीजेसाठी बघा तर इथे कुठल्या कुठल्या आमच्या बहिणी आलेल्या आहेत ते सगळं आता आपण पाहणार आहोत.
वेळ झाली, परंतु या भारती आणि शैलाचा पत्ताच नाही. कुठे गेल्या, कधी येणार काहीच कळत नाही. तरी बरं माझी पुढची तयारी झालेली आहे. डोंबिवलीच्या गाड्यांची गर्दी म्हणजे काय? 2 गाड्या सोडल्या आणि कशा तरी धडपडत एकदा आलो. बस तू पहिलं पाणी घे तुला. तुला सगळंच करावं लागलं असेल. मी हिला सकाळपासून सांगते लवकर आटप पण इथं मेकअप होईल तेव्हा ना. जाऊ दे ग, तिला आवड आहे ना आणि झाली तयारी, त्याची काही घाई होणार नाही. विकास भाऊ अजून यायचा आहे. आलो ना वेळेवर. आलो ना वेळेवर. मग जेवायचं म्हटलं म्हणजे मी वेळेवरच येणार. अगदी बरोबर बोलला, अगदी बरोबर. त्यात भाऊबीज म्हणजे काय बघायलाच नको. कारण बहिणी आतुरतेने वाट पाहतच असणार ना, त्यामुळे मला वेळेवर यायलाच पाहिजे. आणि सुप्रियाताई, तुझी रांगोळी खूप छान आहे. बाहेर येताना पाहिली, मस्त रांगोळी, छान. काय आहे, माझा भाऊच एवढा मोठा आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट येणार, मग त्याच्या स्वागताला रांगोळी तरी काढलीच पाहिजे ना. आवडली ना? आवडली, छान. नुसता आर्टिस्ट नाही आहे, ऑलराऊंडर आहे. हो हो बरोबर. ऑलराऊंडर आहे. आता इकडे मीच माझं कौतुक करू? ठीक आहे. मी आले. तू येणार नव्हतीस ना, कशी काय आली? काय काल तर आलीच लंडनहून, मला वाटलं नव्हतं येशील. आले, पुरत आले अशासाठी. भाऊबीजेचा दिवस, महत्वाचा दिवस, वसुलीचा दिवस, मी कशी राहणार आहे? पण तू कशी, तुला धरलीच नव्हती हिशोबात. तुझ्या हे बघ काय? मला मी सांगितलं होतं मी येणार आहे म्हणून खूप काही बोलायची. हं? आणि हे बघ, मला जसं ना भाऊबीजेला गिफ्ट महत्वाचं असतं ना, तसंच मला सुप्रियाताईच्या हातचं फिश फ्राय खायचं. वाव, क्या बात आहे. असं काय द्यायची बाई द्यायची. काय त्या भावाची काय? या छोटीला घाई झाली आहे गिफ्टची, हो ना? भाऊबीजची. हा. हा, काय रे भावड्या, नेहमी तुम्हाला छोटी म्हणतो. छोटी म्हणजे अगं तू उद्या म्हातारी झालीस तरी माझ्यासाठी छोटीच असणार आहे. हो, मी पण छोटी करणार आहे. मला पण छोटी. नाही, तुला पण छोटी म्हणेल. आता मीनाताई आली म्हणजे फोरम फुल झालेला आहे. Yes. आपण पहिला नक्कीच आपण आधी ओवाळणी. तू आली म्हणून एकदम बरं झालं. Yay! नंतर आम्हाला अगदी चुपचुपल्यासारखं झालं. Yes. तू आली त्यामुळे अजून मजा वाटते. Yes, मला सुद्धा आता काय काय मिळणार आहे ते बघते आहे. चला, आपण आधी दादाची ओवाळणी करू. एकदम. Yes. बसा. अरे वा. मग विकास भाऊ एवढा भाऊच्या पहिला विकास भाऊला देणार जेवतानासाठी
एक माईक देऊन या, माईक देऊन या. तो कशीही येणार ते मला माहितीच होतं, म्हणून मी तुझ्याची पण तयारी ठेवलेलीच होती. धन्यवाद. चला आता मला निघालं पाहिजे, मला खारवेला जायचं आहे. नाही तुला खारवेला जायचं ते मला माहिती आहे. वहिनी आडवण्यासाठी गेले नंदांना तिच्या घरी का भावजाईला द्यायचं असेल काहीतरी म्हणून गाडीला बसले होते. आईला आम्ही कुठे म्हटलं, आम्ही भाऊ एकच ठेवायचं म्हटलं, बहिणी बघूया आपण. अरे इथे बहिणीला इथे गाई किती झाली मोठ्या बहिणीला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि येस, आणि आता यानंतर आपला महत्वाचा कार्यक्रम ब्रेक नंतर 2025च्या दिवाळीसाठी आता आपण मराठी मनाला भावलेलं असे अमर गीत आणि नृत्य आपल्यापुढे सादर करणार आहोत. 1941 साली हा चित्रपट आला होता. त्यातील हे गाणं, या नृत्य दिग्दर्शन त्या काळी म्हणजे 1941 साली जेव्हा हा चित्रपट आला त्या काळी कोरिओग्राफर वगैरे ही भानगड नव्हती. पण त्या काळी हे नृत्य दिग्दर्शन ज्यांनी केलं त्यांना आपण आत्ताच हॅट्सऑफ करायला पाहिजे. कारण यामध्ये अनेक कलाकार होते, तसेच अनेक कोरस गायकही होते. ही एक अमर कलाकृती म्हणावी लागेल आपल्याला. अर्थात ही अमर कलाकृती प्रभातची होती. तो एक सुवर्णकाळच होता. त्या काळी व्ही शांताराम, मास्टर कृष्णराव यांना आपण त्यांनी जे काही काम करून ठेवलंय त्यासाठी अक्षरशः शतशः नमन करायला पाहिजे. मराठी मनात दिवाळी अजरामर करणारं हे गाणं म्हणजे खरी आपली संस्कृती आहे. त्या काळी हे गाणं चित्रित करणाऱ्या एवढ्या मोठ्या लोकांचा कोरस गाणं खरंच पाहून अक्षरशः नॉस्टॅल्जिक वाटायला लागतं. ते लुकर, त्या डोक्यावरचा पदर, तो मर्द गडी, तो डोक्यावर लावलेला त्याचा फेटा, आणि त्यातून लखलखणारी ही मशाल. तर पहा, हे अफलातून असं मिळालं.
हे गाणं आणि नृत्य ज्यांच्या अथक प्रयत्नातून सादर करण्यात आलेले आहे त्या सुवर्णदेव पटवर्धन यांचं पहिले कौतुक करूया. आणि सर तुम्हाला मी बोलते पहिले कौतुक करूया. तर सुवर्णताईंचं आपण कौतुक करूया. एक पुष्प देऊ. त्यानंतर श्यामदेव यांचंही कौतुक करायचं आहे आपल्याला, कारण आपणही गाणी बसवण्यात आणि नृत्यामध्ये आपण बऱ्याच मेहनत घेतली आहे. शैलाताई, शैला मेस्त्री म्हणजे शैलाताई यांनीही स्टेजवर यावं. छोटी थोड्या वेळ तिला छोटी मुलं मला मोठी मुलं काही याद राहा. तर शैलाताईचं पण आपण पुष्पगुच्छ देऊन कौतुक करूया. वंदना झारे, वंदनाताई झारे यांनी आता नवीनच आपल्याकडे आलेले आहेत, पण त्यांनी इतकी आपल्याला मदत केलेली आहे गेल्या 15 दिवसामध्ये, तर त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. त्यांच्याकडे प्रॅक्टिस त्यांच्या घरी केली होती. आता हे सगळं जे काही झालं आहे त्याला कारण होतं त्याच्यामध्ये माझी ऍब्सेंटिव्ह पण होती, पण ते काय काय घडत गेलं याचा थोडासा इतिहास आपल्याला खानोलकर सरांच्या तोंडून ऐकायला मिळेल. तर सर आपण स्टेजवर यावं. एक लक्षात घ्या, कोणी स्टेजवरून जाऊ नका. मीनाताई तुम्ही पण इकडे या, तुम्ही व्हिक्टीम आहात. व्हिक्टीम म्हणजे जबाबदार. एकदा लक्षात घ्या की असं बरेचदा होतं, कोणीतरी सुट्टी घ्यायची आणि कोणीतरी बाजी मारून घ्यायची, पण यांची सुट्टी सोपी नसते. त्यांना माहिती होतं त्या नसणार आहेत आणि त्यांनी मला सांगितलं आपल्याला ते मोठी साबण वगैरे सुरुवात करायची आहे. मी त्यांना म्हटलं निवेदन लिहून द्या आणि त्याप्रमाणे कोणतरी निवेदन करेल आणि आमची सगळे सभासद गाणी म्हणतील धमाल, सगळे सभासद धमाल गाणी म्हणतील. हो म्हणाल्या आणि गेल्यानंतर त्यांनी 5 सीन लिहून पाठवले. सीन म्हणजे प्रवेश, अभिनयाचे प्रवेश. म्हणजे आता त्यांना मी म्हटलं ना, त्यांनी निष्किलपणे म्हटलं बघूया आता हे काय करतात ते, पण मीनाताईंचा विश्वास होता. पण पुढे काय घडत गेलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये शामराव होते. ते शैलाताईंच्या कानावर गेलं की असं काहीतरी आहे आणि शैलाताईंनी मला लगेच दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं मी स्क्रिप्ट लिहिली आहे, तुम्ही वाचून बघा, चालणार असेल तर आपण बघू. म्हणजे किती लोकांना मीनाताई तुमच्यामुळे दबलेल्या अवस्थेत होतात त्याचा एक नंबर. त्याच्यानंतर विकास पाटील म्हणाले भाऊबीजेची सगळी जबाबदारी मी घेतो, लिखाणापासून भाऊबीजेपर्यंत. भाऊबीज तिघांची ठरले होते, पण चौथ्या ताईंच्या मंडपाची ऐकलं आपल्याला लंडन वरून अचानक घुसल्या. एवढं सगळं झाल्यानंतर ना ह्याच्या अगोदरचा आपला अनुभव होता की सुवर्णा ताई तुम्ही ह्याच्या अगोदर पण धडा
आघाडीने कार्यक्रम 1, 2 एका वेळेला बसवले तर 5 सीट पैकी 2 गेले. 3 सीट मी हळूच सुवर्णताईंकडे सरकवले, त्यांना विनंती केली. आधी लक्षात घ्या, आपल्याला चटकन नाही म्हणायची सवय असते, त्यांच्या तोंडात तो शब्द नाही आहे. त्या म्हणाले मी प्रयत्न करणार आणि आपण करूया काय ते. हे घाबरून नाही होत, त्यांची कपॅसिटी आहे आणि तुमचा रिस्पेक्ट आहे, तुमचा शब्द टिकवण्यासाठी हे झालेलं आहे. आता त्याच्या पुढे सांगतो, त्याच्यामध्ये काय झालं, स्क्रिप्ट यांच्याकडून आली, लांब होत्या या तिकडच्या वेळा इकडच्या वेळा, पण सुवर्णताईंनी मला एका शब्दाने म्हटलं नाही की ओ सर हे स्क्रिप्ट आता आली कसं करायचं. तुमचे गुण सांगतोय सुवर्णताई आणि हे सगळ्यांमध्ये नसतात. नंबर 3, हळूच मी त्यांना म्हटलं डॉक्टर शुभदा ते फोन करताय तर कसं करायचं. सर काळजी करू नका, त्यांना मी घेते कार्यक्रमात. त्याच्यानंतर म्हणे काल का परवा कामिनीताई घरीवर अशाच घुसून गेल्या त्या प्रॅक्टिसला आणि त्या मशाल बनवून घेऊन आल्या. मला काय म्हणायचंय, इतके बदल झाले ह्याच्यामध्ये की ते सगळे बदल सुवर्णताईंनी सकारात्मकपणे, त्यांच्या क्षमता आहे, क्षमता आपल्यामध्ये बऱ्याच जणांमध्ये आहे, पण त्यांनी ते म्हणून त्यांचं बऱ्याच जास्ती कौतुक केलं. आता प्रश्न असतो की प्रॅक्टिस कुठे घ्यायची, कारण आम्हाला जे असं पट्टी दाखवून प्रॅक्टिस घेणारे, हे बघा ते महाराष्ट्राची संत परंपराने शिकवलंय की एका कार्यक्रमाला 12 प्रॅक्टिस आणि सगळे 30 लोक पळत होते. हात वर करा जरा संत परंपरावाल्यांनी सगळ्यांनी. तर त्यामुळे सवय झाली. आणि मीनाताई मला एक सांगायला आवडेल की आता सगळ्यांना हे पण आवडत आहे की तुम्ही बोलवावं, आमच्याकडून रेकडून प्रॅक्टिस करून घ्यावी. कारण जेव्हा सुवर्णताईंना कळलं की शनिवारची प्रॅक्टिस मीनाताई घेणार आहेत, त्यामुळे झालं म्हणजे, आणि असं खूप जणांचा तोंडून आलंय. पण हा आदरपूर्वक तुमचा सन्मान आहे, कारण तुम्हीच आम्हाला अभिनय, नृत्य, स्टेजवर आणायला मदत केली. आता महत्वाचं असतं सराव कुठे केला. वंदना धारेताईंच्या घरी 3 सराव झाले, एवढं लक्षात घ्या. आणि सरावासाठी एवढी बटालियन घरी येणं आणि जाणं हा सोपा विषय नाहीये. वंदनाताई झाले जरी आपल्याला नवीन वाटल्या तरी माझ्याकडे जो तुमचा नंबर सेव्ह केलेला आहे तो अपर्णाताईंच्या जवळची मैत्रीण, अपर्णाताईंची मैत्रीण म्हणून सेव्ह केलेला, त्या पहिल्यापासून आहेत. आणि त्यामुळे मला ह्यामध्ये एक नाव राहतंय, नाही विकास पाटीलांचं घेतलं मी. आणि ह्या अशा सगळ्यांच्या सहाय्याने आजचा कार्यक्रम आपला आतापर्यंत सफल झालेला आहे. त्याच्यानंतर 10 जणांना आपण गाणी म्हणण्यासाठी विनंती केली आहे. ती गाणी ह्याच्यानंतर होतील. ती सगळी गाणी दिवाळीच्या संबंधित असतील. धन्यवाद सर. आणि सर तुमचा सगळ्यात पाठिंबा असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. जो तुम्ही कायम देत आलात म्हणूनच आम्ही हे सगळं करत आलो, हे पण तेवढंच खरं आहे. यानंतर आपल्या लगेच अर्थात कामतांच्या चाळीमधल्या कामतांच्याच कुटुंबापैकी काही जणांचा संगीत संध्या हा कार्यक्रम होणार आहे. तर पहिल्या गाण्यासाठी मी विनंती करते सतीश साठे. आज ना आपल्या दिवसा विरंगुळा केंद्रासाठी फार महत्वाचा दिवस आहे. तब्बल 7 वर्ष झाली आपण संगीत सेवा देतो, पण आतापर्यंत साथीला सूर असा मी कधी वापरला नाही, म्हणजे आमच्या सभासदांकडून. कारण सभासद आमचे वाद्य वाजवतात, पण साथीला वाजवणं वेगळं असतं. आपले दत्तात्रय दातार साथीला हार्मोनियम, दत्तात्रय मराठे साथीला हार्मोनियम वाजवतात, पण तुम्ही आल्यामुळे वेगळी रौनक आलेली आहे. वय वर्ष 83 सारदळ काका
38 मिनिटात सर तुम्ही उगाच सगळ्यांची सारखी वय वाढवता. त्याचं वय त्याचं वय घालत ते फक्त 38 आहे आणि बाकीचे सगळे काही जण 08 आहे बरोबर, काही जण 57 आहे. बरं ठीक आहे. तर आता अशा प्रकारे आमचा कामत चाळीचा संगीत संध्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. त्यात पहिलं पुष्प आपल्याला अर्पण आपल्या समोर करत आहेत सतीश साठे सर आणि स्वाती अग्निहोत्री आणि दत्तात्रय मराठे त्यांना साथ देणार आहेत. तर ऐकूया मेघाला.
हॅलो, खूप छान झालं गाणं सर. धन्यवाद स्वातीताई, सतीश सर. यानंतर आहेत सुनंदा गोखले, सुनंदाताई गोखले. त्यांचं गाणं आहे मोठी श्रीरामा. आत्ताच रामाचं आपण एक गाणं ऐकलं, आता हे दुसरं रामाचं पण गाणं ऐकणार आहोत, अर्थात दिवाळी आणि राम. त्यांचं समीकरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तेच आता आपण पुढे चालू ठेवतो आहोत. सुनंदाताई गोखले.
आपल्या तिकडून पायरीवर कामतचाळीच्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची जोडी आहे. तर एक आता येऊन गेलेली आहे, आता आशा भोसले का लता मंगेशकर म्हणजे अनिता जोशी त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचं अनिता जोशी त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचं गाणं म्हणावं. खूप छान झालं गाणं सुनंदाताई, अतिशय छान ठेक्यात गाणं सुंदर. तर अनिताताई येते, जोडी आहेच लता आणि आशा यांची जोडी. नमस्कार, मी माणिक वनपायांचं गाणं म्हणते. सुखं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा. सुखं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा.
लताताईचं तर गाणं चांगलं झालं, आशाताईचं पण गाणं अतिशय उत्कृष्ट झालं. आणि सर तुमच्या परवानगीने मी एक सांगू इच्छिते सर, इतके दिवस कुठे लपला होता? आम्ही संत वाणीला शोधून शोधून थकलो. आम्हाला इतकी गरज होती त्यावेळेला, पण आता असेच आम्हाला साथ देत राहा. नक्की नक्की नाही, आम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या वेळेला हजर राहा. खूप छान आणि खूप बरं वाटतंय मी अशी गाण्याला साथ मिळालेली आहे. तबल्याची साथ दोघांना, साथीला वादकांना आता आताही आपण पहिले त्यांना टाळ्या वाजवायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. ओके, त्यानंतर आहेत सॉरी रवींद्र काळेसर मदत बाजूला बसलेले. यांचं अजून वैशिष्ट्य गातात पण आणि अतिशय सुंदर वाजवतात पण. धन्यवाद. कोण पाहिजे यांना? साथीला ज्या येणार होत्या लीनाताई आणि सुवर्णाताई यांना साथ देणार होता का तुम्ही? कोरस तुम्ही नाही? सुवर्ण पहिलं सुरुवात झालं की आपल्या सुरुवातीला घेतला ना की नवीन हे वर्ष मी म्हटलं ना की तुम्ही तीनदा म्हणायचे आहे. मी तुम्हाला सांगितलं गेला दसरा आली दिवाळी हसून नाचूया हो. गेला दसरा आली दिवाळी हसून नाचूया हो. नवीन वर्ष सुखाले गेला दसरा आली दिवाळी हसून नाचूया हो. गेला दसरा आली दिवाळी हसून नाचूया नवीन
अरे मस्त काय सर आधी सांगितलं असतं का मी नाचायला माणसं बोलवली असती नाही का. ओके, त्यानंतर आहे सुवनताई गवाणकर यांचं एक गीत. गाणं अतिशय सुंदर आहे, सगळ्यांचं आवडतं गाणं आहे. गाण्याचे बोल आहे आणि माझ्या घरी या ताईंचा आवाज अतिशय छान सुंदर आहे. लता मंगेशकर आपल्याकडे काय सगळेच भरलेले आहेत. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर सगळे. हॅलो,
आहेत म्हणून कशाला घालवायचं, ठीक आहे. आता अजून एक अष्टपैलू कलाकार आपल्याकडे आहे जे काय काय करत नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यांचं नाव आहे अर्थात श्याम मेस्त्री. गाणंही अतिशय उत्कृष्ट गातात, गाण्याचे बोल सुद्धा मस्त आहेत. रंगोली सजाओ एक हिंदी गाणं आता आपल्याकडे पेश केलं जाणार. रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, तेरे पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ. नील गगन पर चमका तेरा, मैं समझा तेरा इशारा. बन गई धड़कन प्रेम संदेशा, शायद मुझको तूने पुकारा. तेरे दर पर लाई थी, तेरे दर पर लाई थी. रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ. दर्द के सुर में राग है मेरा, प्यार की लय पर नाच है मेरा. जीवन बीना बजे सुरीले, जो सुर बोले नाम है तेरा. अर्पण तुझ पर संगीत, अर्पण तुझ पर संगीत. रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, तेरी पायल मेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, रंगोली सजाओ. त्याबरोबर किशोर कुमार सुद्धा आपल्याकडे आहे. आणि आता लक्षात घ्या, गाण्यामध्ये काय छान वाक्य सुरू होतं. तेरे पायल मेरे गीत. काय शैलाताई, काय तुम्ही चान्स सोडला नाही. आल्या अष्टपैलू कलाकारांनी विचारल्याबरोबर येस टाका घडून गेला होता एकदम, राईट. आता याच्याकडे गाणं सावरला आहे. साथी अग्नित्री दोघीजण गाण्याचे रोल आहेत. दिसते मजला सुखचित्र. काही तुमचे पण हॅटसॉप वाटुल्यावर नाही येत आहेत आता सध्या. धन्यवाद. नाही तर आम्हाला आवाज गाणं ऐकायला नसतं मिळालं. येत राहा अशाच सारख्या सारख्या.
खूप छान ताई. त्यानंतर आहे शीतल देशपांडे. गाण्याचे बोल आहेत दीपावली उन्हाळी सोहळा. मी आपल्या समोर शिर्डीचे साईबाबा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं दिवाळी निमित्त एक गाणं म्हणतो. दीपावली उन्हाळी सोहळी, दीपावली उन्हाळी सोहळी, मेरी साडी के हाथों में जादू का पानी. दीपावली उन्हाळी सोहळी, दीपावली उन्हाळी सोहळी, मेरे बाबा के हाथों में जादू का पानी. दीपावली
वा वा, खूप छान ताई. यानंतर दत्तात्रय मराठे आणि ज्योती मराठे यांचं डुएट आहे. त्यांचं लास्ट आवरला त्यांना गाणं दिलं गेलेलं आहे आणि तरी पण त्यांनी त्याच्यात छान तयारी केलेली असणारच आहे याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा त्यांचं डुएट आता आपण ऐकणार आहोत. हरी हरी पावा नाही जमणार, तुम्हाला जमणार नाही तर कोणा. 2025 चं गाणं आहे. नाही होणार. आपल्याकडे एवढे म्युझिशियन आलेले आहेत, घाबरायचं नाही. मला सांगायला आवडेल, परवा रात्री त्यांनी मला सांगितलं, त्यांना मी एक ऑप्शन दिलं होतं, आपणा तो 12 महिने दिवाला. ते म्हणाले ते गाणं नको दिवाळीला, दुसरं कोणतरी म्हणूया. पण वेळ कुठे आहे? परवा रात्रीची गोष्ट 6:30 वाजता. त्याच्यानंतर मी म्हटलं आमचं काहीतरी बोलणं झालं आणि मग ज्योतिताईंनी सत्ता हातात घेतली आणि त्यांनी 2025चं गाणं पुढचं ऐका ना. कौतुक करतोय, शब्द माझे फक्त तसे आहेत. तर रात्री 11:15 मला फोन आला की आम्ही नवीन गाणं निवडलंय. हे आपल्या सगळ्यांनाही लागणं आहे, फक्त हे समोरच म्हणून यांचा उल्लेख करतो. हॅलो हॅलो म्हणा. हॅलो 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 लक्षावधी दिवाणी उजळून जाते दिव्यांच्या उजेडात सजला माझा संसार. कृष्णला गोविंद प्रेमाच्या रंगानी रंगोनी सजलं हे आयुष्य. प्रेमाच्या रंगानी रंगोनी सजलं हे आयुष्य. आली आली पहा दिवाळी, लखलखती चंदेरी दिवाळी. आली आली पहा दिवाळी, लखलखती चंदेरी दिवाळी. आनंदाचा क्षणी हातात घेतली मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवली. आनंदाच्या क्षणी हातात करून मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवली. आली आली पहा दिवाळी, लखलखती चंदेरी दिवाळी. आली आली पहा दिवाळी.
प्रेमाची बाजू आता तो गावीला मनको आपुलकी तुझ्या बिना नाही जीवन कशावी आता तो गावीला मनको आपुलकी तुझ्या बिना नाही जीवन कशावी कोणाला खरं तुम्ही आता व्हिडिओ बघाल तेव्हा कळेल तुम्हाला अजिबात कुठेही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे म्युझिकची कमी जाणवलेली नाही. तुम्ही तर अतिशय उत्कृष्ट गाणं म्हणाला पण त्याबरोबर म्युझिशियननी इतकं सुंदर म्युझिक आणि दिलेलं आहे ताल तेव्हा गाणं अतिशय आणि पहिल्यांदा ऐकलं आम्ही आणि छान वाटतंय गाणं आणि हे गाणं पिकअप केलं त्याने म्हणजे मानलं पाहिजे दोघांना मानलं पाहिजे कारण गाण्याची चाल एवढी पटकन शिकणं सोपं नसतं. यानंतर लीनाताई शेट्टे एक गाणं सादर करणारे लीनाताई शेट्टे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राम प्यार जिंदगी की, राम ईश्वर है रखवाला, जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला, जो निर्धन है जो निर्बल है वो है प्रभु का प्यारा, प्यार की नदी
आपण ह्या चौघही वादकांचं कौतुक म्हणजे तुम्ही आमच्या आम्हाला ही साथ दिली त्यासाठी आपले अतिशय आभार. ते आम्ही एक पुष्प देऊन आपल्याला आपले आभार मानतो. यांना डोंबिवली संगीत क्षेत्रात सगळे ओळखतात. वय वर्ष 38 आहे. मी मगाशी चुकून 83 सांगितलं. आज पण ते फार व्यस्त होते. गणपती मंदिर मध्ये त्यांचा 6 वाजेपर्यंत कार्यक्रम होता. त्यांना मी म्हटलं होतं या मी तुमच्यासाठी काहीतरी खाऊ ठेवतो, उपाशीपोटी काय काय करा. पण मी गुन्हा केलाय, मी खाऊ ठेवू शकलो नाही. पण ते एवढी हार्मोनियम घेऊन गणपती मंदिरामध्ये सेवेसाठी आले होते. तिथून ते वरते. मला एक अजून गोष्ट. हॅलो, माझं आणि खाण्याचं वाकड आहे बरं का. आणि मी काय चांगलं वाजत नाही. भगिनी हुशार आहेत, त्यांना सगळे राग येतात. मला राग पण येत नाही. मी आपला पाठला जातो आणि कोणती गाणी वाजवतो, कन्नड मध्ये वाजवतो. त्यामुळे हे काय कलाय संगीतचं माझं नॉलेज होतं, स्वज्ञान आहे. मला राग वगैरे काय येत नाही. आणि मला भगिनी जास्त दिवस पहिले वाढवतो भगिनीने देवदत्त भगिनी. आणि माझ्या घरी गाणी म्हणतात भगिनीच येतात, भाऊ कोण येत नाही. आज एक कार्यक्रम करायचा होता भगिनीच्या वाढवतात. जर बुधवारी येतो गाणी म्हणायला त्यांचं भजन होतं. त्याच्यावर 5 ते 6 साडेदहा पर्यंत जातं ते झालं. त्यामुळं तुम्ही सगळ्या सुधार आता आमचं काही नाही. ओके. तर मी सांगायचं की रघुवीर नगरचे ज्येष्ठ नागरिक सगळे तिथून आपल्याकडे आलेले, त्याकडून सुवर्णातही आलेले, नुकतेच आयात झालेले हे आहे. आणि दुसरं म्हणजे ते माझे मेवणे आहे. तर संतोष सरांचा आपण आता आम्ही आभार मानले. त्याचप्रमाणे मला एक महत्वाचं अजून सांगायचं आहे की श्याम मेस्त्री, मी म्हणतो मला अष्टप्रभूकरांना, काल त्यांनी जे बनलं गेलेलं आहे हे कालच्या काल रात्री बनलं गेलेलं आहे. आणि कोणीही न सांगता त्यांना लक्षात आलं की आपल्याला मागे काहीतरी आता आपण त्या वेळेला सजावट करतो म्हणून ते स्वतः ते घेऊन आलेले. आणि त्यासाठी त्यांनी शैलाबाईला रात्री जागरण ठेवलेलं होतं. त्यांची झोप डिस्टर्ब केलेली होती. पण काही हरकत नाही, आम्हाला त्याचं फळ खूप चांगलं मिळालं. तर शांत अतिशय आभार आपले. आणि असंच दर वेळेला काहीतरी आणून देत जा. यानंतर रवींद्र गावे सर जे नेहमी कधीही सांगा हजर असतात. प्रॅक्टिसला येताना आणि बऱ्याच वेळा गाण्याची जर असेल तर ते प्रॅक्टिसला येतात. ते एवढं जवळ घेऊन येतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार, त्यांचं सुद्धा एक पुष्प देऊन आम्ही कौतुक करतो.
आणि सगळ्यात जिथे कमी तिथे आम्ही असणारे शशिकांत ओक, कारण ते नेहमी नुसतं सांगायची पोटी हो हो आलो मी आहे इकडे मी येणार, आणि अतिशय उत्साही व्यक्ती, प्रत्येक काम करायला प्रत्येक गोष्टीसाठी तयार असतात. तर त्यांचा सुद्धा आम्ही अतिशय सगळे ऋणी आहोत, आभार मानतो आपले. असंच आपलं सहकार्य कायम मिळत राहावं आम्हाला अशी आपल्याला विनंती करतो आहे. ऑर्डर करा सांगितलं. तर आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. पुन्हा भेटूया पुढच्या थेट भेटला नक्की या. उपस्थिती अजून वाढू दे यासाठी आम्हीही प्रयत्न करतो, तुम्हीही प्रयत्न करा. धन्यवाद. शुभरात्री.